लातूर जिल्ह्यात 8 दिवसांनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। लातूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट जोरदार पावसानं हजेरी लावली। यामध्ये औसा तालुक्यातील हासेगाववाडी या गावात एक तरुण वीज पडून मृत्युमुखी पडलाय। जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारपासून संध्याकाळपर्यंत पावसाने हजेरी लावली होती। लातूर जिल्ह्यातील हासेगाववाडी येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे। हासेगाववाडी येथील शेतकरी श्रीपती मदने यांचा वीज पडून मृत्यू झाला। महादेव प्रकाश मोगळे हा शेतकरी गंभीर जखमी झालाय। काल संध्याकाळच्या वेळेला ही दुर्दैवी घटना घडली आहे। हे दोन्ही शेतकरी पेरणीपूर्व मशागतीचे काम करत होते त्यावेळेस ही घटना घडली आहे। मृत शेतकरी श्रीपती मदने यांच्या पाठीमागे आई, पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे। 1 एकर शेती असलेल्या श्रीपती मदने यांच्या परिवारावर हा दुःखद प्रसंग ओढवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात आज दुपारनंतर तुफान पावसाने हजेरी लावली आहे। औसा तालुक्यातील निलंगा तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती। निलंगा तालुक्यातील कासार, शिरशी, शिराढोण, बडूर कासार, बालकुंदा यासह अनेक भागात काही दिवसांनंतर मोठ्या पावसाची हजेरी सुखावह ठरली आहे। जिल्ह्यातल्या शिरूर, अनंतपाळ तालुक्यातील राणी, अंकुळगा ते बाकली, उजेड या मार्गावरील नवीन पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे।